यमुना वनचारी यमुना तीरा वनचारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्रजकाचार्य अष्टोत्र सत श्री श्रीमद हिज डिवाइन ग्रेस शिले श्री भक्ति वेदांत स्वामी शील प्रभुपाद की जय। जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्रजकाचार्य अष्टोत्र सत श्री श्रीमद भक्ति सिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराज प्रभुपाद की जय। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। नामाचार्य श्री हरिदास ठाकुर की जय। प्रेम से कहो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद की जय। श्री श्री राधा कृष्ण गोप गोपीनाथ श्याम कुंड राधा कुंड गिरि गोवर्धन की जय। वृंदावन धाम की जय। मथुरा धाम की जय। नवद्वीप मायापुर धाम की जय। जगन्नाथपुरी धाम की जय। गंगा माई की जय। यमुना माई की जय। तुलसी देवी की जय। भक्ति देवी की जय। समवेद भक्त वृंद की जय। गौर प्रेमानंदे। All glories to assembled devotees, all glories to assembled devotees, all glories to assembled devotees, all glories, all glories, all glories to Shri Guru and Shri Gauranga. Om Namo Bhagavate Vasudevaya. Om Namo Bhagavate Vasudevaya. Om Namo Bhagavate Vasudevaya. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोस्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं चैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदां सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृषभानुसुते देवी कल्पतरुश्च पतितानां पावनेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नामिने नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचार निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। सो हरे कृष्णा। बारामती मधल्या सर्व हरे कृष्णा युगाचार प्रभू. दंडवत प्रणाम जस्ट बोल. 2 मिनिटं सर्वांना परिचय करून देतो, मग तुम्ही सुरुवात करू शकता. चालेल चालेल. फक्त तुम्ही तुमचा परिचय देऊन झाला की म्यूट करा. हरे कृष्णा. युगाचार. हरे कृष्णा. हरे कृष्णा. ठीक आहे.
हरे कृष्णा. आज आपलं सौभाग्य आहे की नरसिंह चतुर्दशीच्या तिथीच्या दिवशी आणि आपल्या सेलिब्रेशनला युगावतार प्रभूंनी आम्हाला भागवतम क्लाससाठी विनंती केली होती आपण सेंटरतर्फे, आणि त्यांनी स्वीकारली. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद प्रभूजी. तर त्यांचा अल्प परिचय करून देतो. तसा परिचय खूप इलॉबरेट होऊ शकतो, परपोर्ट होऊ शकतो मोठा. छोटासा परिचय करून देतो. डॉक्टर युवराज भोसले ते सध्या नायरला प्रोफेसर म्हणून अॅनाटॉमी डिपार्टमेंटमध्ये वर्किंग आहेत. त्याच्यापूर्वी ते KM हॉस्पिटलला होते, आणि MBBS करताना जे मेडिकल कॉलेजमध्येच असताना त्यांचा परिचय म्हणजे त्यांचं इंट्रोडक्शन इस्कॉन गोपीनाथ राधा गोपीनाथ टेम्पलशी झालं. त्यानंतर त्यांचा आध्यात्मिक प्रवास सायमल्टेनियसली त्यांचं प्रोफेशन, गृहस्थ हे सगळं त्यांनी पॅरलली चालू ठेवला. आणि आता सर्व गोष्टीतच ते इपिटोम ठेवतात, त्यांचा एक वेगळा अस्तित्व ठेवतात. त्याचं विशेष म्हणजे हाडाचे वैद्यकीय शिक्षक म्हणून पण त्यांचं नाव प्रचलित आहे. त्यांच्या विषयामध्ये त्यांची मास्टरी खूपच आहे. त्यांचे खूप सारे स्टुडंट्स प्रेमात आहेत त्यांच्या पद्धतीवर, शिक्षणाच्या पद्धतीवर. दुसरी गोष्ट म्हणजे गोपीनाथमध्ये तिथले रेसिडेन्शियल DOT पण जितक्या वेळा चॅन्टिंगला येत नसतील त्याच्यापेक्षा जास्त वेळा कदाचित युगावतार प्रभू घरून रोज चॅन्टिंगला तिथे जातात. तिसरी गोष्ट म्हणजे आता त्यांनी 50च्या जवळपास आलेत, तर त्यांनी प्रॅक्टिस चालू केलेली आहे वानप्रस्थाचा. तिथे पण कदाचित ते इपिटॉम आपल्याला दाखवतील असं दिसतंय, कारण त्यांचे परिवार सर्व आता अमेरिकेमध्ये आहे आणि ते मुंबईमध्ये स्थित आहेत. त्यांच्या ड्युटीसाठी ते तिथं थांबलेले आहेत. तर असा अल्प परिचय आहे. आणि आपल्याला त्यांनी कमिट केलं होतं की कदाचित मी येण्याची शक्यता आहे, म्हणून आम्ही ठरवलं होतं की तुमचा क्लास घेऊ, पण ते शक्य नाही झालं काही कारणाने. तर प्रभूजी, तुमचा एक अल्प परिचय दिला. मी मला म्यूट करतो. हरे कृष्णा. नरसिंह चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा. चतुर्थी ही गणेश चतुर्थी असती आणि त्याच्यामध्ये 10 आपण ऍड केले की चतुर्दशी होती. आणि ही चतुर्दशी नरसिंह भगवान यांची असते. आणि त्या गणेशाला जसं आपण ब्रह्मसंहितेमध्ये स्वतः आपण गातो की त्या गणेशाला, जे सगळे जग त्या गणेशाला पूजतात, त्या गणेशाला विघ्नहर्ता आपण म्हणतो. पण ते विघ्नहरण करण्याची जी शक्ती आहे ती नरसिंहदेव भगवान यांच्याकडनं मिळते. मी खूप प्रयत्न करत होतो की यांना बारामती इस्कॉनला भागवतमसाठी कोणीतरी वरिष्ठ भक्त मिळावेत, नंददुलाल प्रभू यावेत, त्यांना वेळ मिळावा. पण त्या आता मंदिराचे प्रेसिडेंट असल्यामुळे त्यांना वेळ होत नाही फेस्टिवलच्या दिवशी. बाकी दिवस ते येतात. त्यांना इथे राहणं गरजेचं असतं. आणि आता मंदिरात कन्स्ट्रक्शन चालल्यामुळे खूप चॅलेंजिंग झालेलं आहे मंदिरामध्ये फेस्टिवल आणि मंदिराचं कन्स्ट्रक्शन बॅलन्स करणं. आणि ते नंददुलाल प्रभू खूप छान रित्या करतात, पण त्यासाठी त्यांना थांबायला लागतं इथे. मी खूप नरसिंह आरती केली की कोणीतरी ह्यांना मिळावं प्रवचन द्यायला, पण माझ्या नरसिंह आरतीचा एवढा काही जास्त उपयोग झाला नाही. आणि शेवटी मग मलाच प्रवचन द्यायला लागलं. मग माझ्या लक्षात आलं की आपण प्रल्हाद महाराजांच्या कुठे जवळपास सुद्धा नाहीये. पण तरी पण प्रवचन देणं नरसिंह चतुर्थीला, प्रवचन देणं हे मला एवढं जास्त स्ट्रेसफुल होत नाही. कारण आजच सकाळी ना मी जप करत होतो आणि एक भक्त माझ्यापाशी आले आणि म्हणाले की प्रभूजी चला ड्रामा करूया. आणि माझ्या अंगावर शहारे आले, कारण जेव्हा मी मंदिरामध्ये खूप ड्रामा करायचो, नाटकं करायचो, तेव्हा सगळं नाटक करण्याची जबाबदारी माझ्यावरती असायची. नरसिंह चतुर्दशीला सकाळ सकाळी गुरुपूजा करत असताना श्रीमान गोविंद प्रभू मला बोलवायचे. असं खूप वेळा झालंय. आणि मला म्हणायचे की युगावतार प्रभू, आज संध्याकाळी ड्रामा झाला पाहिजे नरसिंह देव याच्यावर.
आणि तिथेच मी जे म्हणतो ना, मला हे प्रवचन द्यायला काही खूप आवडतं. कारण तो जो ड्रामाचा स्ट्रेस असायचा तो इतका भयानक असायचा. आणि तिथेच आणि मग ते गुरुपूजा गाता गाता मला बोलवायचे. आणि मग पुढचं वाक्य त्यांचं चालू राहायचं की गुरुमुख पद्मवाक्य चित्त ते करूया ऐक्य. म्हणजे मला जणू की आता हे मी तुला सांगितलंय ड्रामा करायला, आता तुला ड्रामा करायलाच लागणार. आणि मग सगळेजण गुरुपूजा असे मस्तपैकी मजेमध्ये आनंद घेत आस्वाद घेत असायचे. आणि मी त्या गुरुपूजेमध्ये एक प्रल्हाद शोधत असायचो की प्रल्हादाचं काम कोण करणार, हिरण्यकश्यपूचं काम कोण करणार. मी आणि मग मग चक्षुदान दिलो जे जन्मे जन्मे प्रभू सई लोक अशी नाचायला सुरू करायची. आणि मी एखाद्या डिवोटी बरोबर अशा उड्या मारत असायचो, नाचत असायचो. नाचता नाचता उडी मारत मारत मी त्याला विचारायचो, हिरण्यकश्यप बनणार का तू? तर ते म्हणायचे, अरे नरसिंह चतुर्दशी तुम्ही काय विचारता, हिरण्यकश्यप बनणार का? पण मला शोधायला लागायचं हिरण्यकश्यप बनणार का. मग कुणाच्या तो तयार झाला की त्याला बाजूला घेऊन आमच्या ड्रामाच्या रूम मध्ये पाठवायचो. तोपर्यंत महामंत्र सुरू झालेला असायचा. मग एखाद्याला विचारतो, अरे नारद मुनी बनणार का, नारद मुनी बनणार का, हे उडी मारता मारता असे करत सगळे ऍक्टर्स गोळा करायचो. मग कॉस्ट्युम, मग ड्रामा, मग प्रॅक्टिस, मग स्क्रिप्ट ड्रामाची. अशा माझ्या कितीतरी नरसिंह चतुर्दशी अशा गेलेल्या आहेत. आणि एका नरसिंह चतुर्दशीला असं झालं की ड्रामा सुरू व्हायला अर्धा तास राहिलाय. दिवसभर मी फक्त माझा जप सोडून एक नरसिंह आरती सुद्धा केलेली नाही, फक्त या सेवेतच असायचो. आणि मग आमच्या लक्षात आलं की नरसिंहदेवांचं मास्क नाहीये आमच्याकडे. आणि आमच्याकडे आमच्या कॉंग्रिगेशन मध्ये मुंबईला आपल्या कॉंग्रिगेशन मध्ये एक भरत भावसार नावाचा एक एकदम मजेशीर भक्त आहे. तो म्हणाला, मी अरे गिरगाव मध्येच राहतो, मी मास्क घेऊन येतो. आणि ते मास्क आणायला गेले, ते आलेच नाहीत बराच वेळ. शेवटी आले आणि वाघाचं मास्क घेऊन आले, वाघाचं. आणि ते वाघाच्या मास्कला ना असे म्हणजे वाघाचं मास्क म्हणजे कसं आपल्याकडे जत्रा वगैरे जमते ना, त्यात ते वाघाचं कागदी मास्क असतं ना, तसं मास्क घेऊन आले. आणि म्हटलं, अरे त्याला म्हटलं, हे वाघ आहे रे, हे सिंह नाहीये. त्याने चालतं हो प्रभूजी, काय लोकांना एवढं लक्षात येत नाही वाघ आणि सिंहातला फरक, चालू दे. म्हटलं अरे असं नाही. मग आम्ही ते शेवटी कृष्णनाम प्रभू तयार झाले होते, मंदिरातले वरिष्ठ भक्त नरसिंहदेव व्हायला. आणि आम्ही आमचं आपलं नाटक सुरू केलं. आणि शेवटी ती वेळ आली, त्या हिरण्यकश्यपूचा जो काम करणारा आमचा कलाकार होता त्याने जोरात तो एक पिलर तोडला. आणि त्यामधून ते नरसिंहदेव बाहेर आले. आणि आमचे कृष्णनाम प्रभू नरसिंहदेव झाले होते ते असेच उभारले, जागेवरून हालायला सुद्धा तयार नाही. मग 5 मिनिट लोकांनी नरसिंह आरती गायली. मग लोकांना वाटलं की यांची इच्छा आहे नरसिंह आरती. नरसिंह आरती गायली तरी ते असेच उभारले. नरसिंह आरती संपली तरी ते असेच उभारले. मग माझ्या लक्षात आलं काहीतरी गडबड आहे. मग मी त्यांच्या जवळ गेलो, म्हंटल प्रभूजी प्रॉब्लेम काय आहे? ते म्हणाले, अरे हे लहान मुलांचं मास्क आहे, जत्रेमधनं आणलेलं. मी मोठा माणूस आहे, त्याचे डोळे इथे आहेत, माझे डोळे इथे आहेत, मला काही दिसत नाहीये, तो हिरण्यकश्यप कुठे आहे काय. मी इतका तोपर्यंत वैतागलो होतो. मी शेवटी त्या नरसिंहाचं काम करणाऱ्या त्या कृष्णाराम प्रभूंना एका हाताने धरलं, हिरण्यकश्यपूला एका हाताने धरलं, प्रभूजींना तिथे बसवलं, हिरण्यकश्यपूला उचललं, मीच उचललं आणि त्यांच्या मांडीवर ठेवलं. म्हटलं प्रभूजी फाडा आता पोट. बर. आता त्यांनी पोट फाडल्यानंतर आमचं एक असं ठरलं होतं की जो हिरण्यकश्यपूचं काम करणारा माणूस आहे त्यांनी आपल्या पोटामध्ये एक लाल रंगाची ओढणी ठेवायची. आणि मग नरसिंहदेव त्यांच्या शर्टच्या आतमध्ये हात घालणार आणि ती ओढणी अशी काढणार, आतडी गळ्याभोवती ठेवल्या जसा. आणि त्यांनी हात घातला, इकडे घातला, इकडे घातला, वरती खाली सगळीकडे हात घालून मी पुढेच बसलो होतो. आणि मग तो हिरण्यकश्यपूच्या लक्षात आलं, तो असा आडवा पडलेला मेल्याचं काम करत. तो तिथून ओरडून सांगतोय, अहो मी ते ओढणी विसरलो, ओढणी ठेवायला विसरलो, हा बास करा आता तुम्ही, ओढणी ठेवायला विसरलो. मग मी परत जाऊन जे नरसिंहाच्या देवाचं काम करणाऱ्यांच्या कानात बोललो, अहो ते ओढणी ठेवायचं विसरलंय, आपलं नाटक आता इथेच संपवा. आणि मग काय म्हटलं, चला गावा परत एकदा नरसिंह आरती गावा. अशा माझ्या अनेक नरसिंह चतुर्दशी जायच्या. त्यामुळे असं ऑनलाईन लेक्चर देणं हेच काही माझ्यासाठी अजिबात त्रासाचं नाहीये.
अं, माझ्यासारख्या आसुरी लोकांसाठी हा हिरण्यकशिपू तिरोभाव दिवस आहे. कितीतरी बघा कर्मी लोक असतात, ते नरसिंहाचा फोटो बघतात आणि असे असे घाबरल्यासारखं अं, असं करतात. अं, आपण जे आहे, फक्त एक एक गोष्ट आपण या नरसिंह चतुर्दशीला किंवा एरवी कधी आपण नरसिंह आरती करत असताना असं कधी स्वतःला ना प्रल्हाद समजू नये बरं का. कितीतरी लोक जसं गीता ऐकत असताना, गीतेचा क्लास ऐकत असताना असा विचार करायला लागतात की मी अर्जुन आहे, मी अर्जुन आहे, असं स्वतःला आपण अर्जुन, नाही 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 नाही. हा आपला मूड नाहीये. आपण प्रल्हाद नाहीये, आपण अर्जुन नाहीये. आपण खरं तर आपली परिस्थिती जगाईमध्ये सारखी, आपली परिस्थिती त्या दुर्योधन सारखी. अजूनही आपण ही गीता इतके वर्ष ऐकतोय, जसं भगवंतांनी स्वतः ही भगवद्गीता दुर्योधनाला ऐकवली. पण दुर्योधन काय मात्र कौरवांचा पक्ष सोडून पांडवात आला नाही, तो काय भक्त कधी झाला नाही. आपली पण अशीच परिस्थिती आहे की आपण इतके वर्ष ही गीता ऐकतोय, पण अजून सुद्धा आपण त्या गीतेचं पालन मात्र करू शकत नाही. त्यामुळे स्वतःला आपण कधी अर्जुन समजू नये, आपण स्वतःला दुर्योधन समजावं. स्वतःला कधीही आपण प्रल्हाद समजू नये. आपण उलट स्वतःला आपली परिस्थिती हिरण्यकशिपू सारखी, कारण प्रल्हाद किती त्याला समजावत होता की बाबा हे हे जे इंद्रिय भोग आहेत हे सोडून द्या, तुम्ही भक्ती करा, वनम गतोयम, वनामध्ये जावा. तरी आपण पण, आपली पण परिस्थिती तशीच आहे. आणि प्रल्हाद मात्र जेव्हा त्यांच्या आयुष्यात संकट आली, तेव्हा ते असे काही खांबाकडे बघून नरसिंहदेवाने त्यातनं बाहेर यावं असं काही त्यांची अपेक्षा नसते. आपण मात्र इकडे तिकडे खांब बघत असतो की बाबा काही झालं की आपण नरसिंह आरती करतो की कधी कुठून तरी देव येईल आणि आपलं रक्षण करेल. प्रल्हादांची अजिबात इच्छा नव्हती की भगवंतांनी येऊन आपली रक्षा करावी. काही वर्षापूर्वी मी एक इंग्लिशमध्ये एक कविता लिहिली होती आणि त्याचं नाव होतं इमॅजिनरी कॉन्व्हर्सेशन बिटवीन अ निओफाईट अँड लॉर्ड नरसिंह. नरसिंहदेव आणि एक नवभक्त यांच्यामधलं एक काल्पनिक वार्तालाप. तर त्याच्यामध्ये मी असं लिहिलं की देवा, तू खांबातून का बाहेर येत नाहीस माझ्यासाठी? आणि त्यावरती नरसिंह म्हणाले की तुझी श्रद्धा आहे का की मी खांबामध्ये आहे? मग मी विचारलं की पण मला ही श्रद्धा कधी निर्माण होईल? त्यावर भगवंत म्हणाले की पहिल्यांदा तुझ्यात ही श्रद्धा येऊ दे की मी त्या अर्चविग्रहात आहे, नंतर खांबाची आपण गोष्ट करू. मग परत मी विचारलं की मग हे कधी होईल ही अशी श्रद्धा निर्माण? ते म्हणाले की जेव्हा तुझी कामवासना, तुझ्या मनातली काम, क्रोध, लोभ, मोह, माया, मत्सर हे जेव्हा नष्ट होईल, तेव्हा तुझ्यामध्ये ही श्रद्धा येईल. मग मी विचारलं हे काम क्रोध कधी नष्ट होईल? त्यावर भगवंत म्हणाले, मी म्हंटल कधी नष्ट होईल म्हणजे देवा तुम्ही नरसिंह आहात, हे माझा काम क्रोध का नष्ट करत नाही? त्याच्यावरती भगवंत बोलले की तुला जे आवडतं ना, ते मी कधी नष्ट करत नाही. काम क्रोध या गोष्टी आपल्याला फार आवडतात. आपण अगदी बोलतो एकदा मला राग आला ना, मी हे करीन, एकदा मला राग आला की मी ते करीन. मग मी म्हणतो की पण मग एवढे हिरण्यकशिपू मला त्रास देत असतात, तुम्ही काय येत नाही? त्याच्यावरती भगवंत म्हणाले की तू का प्रल्हाद बनत नाही आणि प्रल्हादाने सांगितलेल्या उपदेशांचं पालन का करत नाही? तर आजच्या या प्रवचनामध्ये मी प्रयत्न असा माझा राहणार आहे की 7वा अध्याय जो श्रीमद भागवतमचा आहे, सो पूर्णतः डेडिकेट केलेला आहे आपल्या नरसिंहदेवांसाठी. एवढे चॅप्टर्स म्हणजे 10 10 चॅप्टर्स. भगवान श्रीकृष्णांच्या लीला सोडल्या तर कुठल्याही अवतारावरती एवढे चॅप्टर्स लिहिलेले नाहीयेत श्रीमद भागवतामध्ये. रामावरती लिहायला पाहिजे होते, पण त्या काळी आपल्या भारतवर्षामध्ये कल्चरच असं होतं की
प्रत्येक मुलाला लहानपणी रामायण सांगितलं जायचं. आणि सुखदेव गोस्वामी सुद्धा 9व्या अध्यायामध्ये रामलीला जेव्हा सांगायला सुरू करतात तेव्हा ते म्हणतात परीक्षिताला की परीक्षित, तू लहानपणीपासून अनेक वेळा रामलीला ऐकलेली आहेस, खूप ऐकलेली आहेस, त्यामुळे मी तुला अगदी थोडक्यामध्ये ही रामलीला सांगतो. आणि असं म्हणून ते कृष्णलीला सांगायला सुरू करतात. पण 7व्या अध्यायामध्ये मात्र पहिल्या चॅप्टर मध्ये अगदीच त्याचा एक थोडासा इंट्रोडक्शन आपल्याला मिळतो की जे आपले चतुष्कुमार होते ते वैकुंठाच्या द्वारापाशी गेले आणि त्यांना थांबवलं गेलं. आणि त्यांनी नंतर त्यांना शाप दिला की तुम्ही जय विजय, तुम्ही जे द्वारपाल आहात, तुम्ही या असे आम्हाला चिडवताय, अडवताय, म्हणजे तुमच्यामध्ये कितीतरी रजोगुण तमोगुण आहे, त्यामुळे तुम्ही भगवान श्रीकृष्णांच्या जवळ राहण्याचे लायक नाहीये, असं ते त्यांना बोलतात. तर जो पहिला चॅप्टर आहे त्याचं नाव आहे की सुप्रीम लॉर्ड इज इक्वल टू एव्हरीवन. भगवंत सगळ्यांशी समानरित्या वागतात, 7व्या अध्यायातला. ही जी कथा आहे नरसिंहाची, ही कथा वैष्णव अपराधाने सुरू होते आणि त्या कथेचा अंत देखील वैष्णव अपराधामध्ये होतो. जय आणि विजय यांनी चतुष्कुमार 4 कुमारांचा अपराध केला आणि त्यांना असं ग्रँटेड पकडले की लहान मुलं आहेत, उघडी नागडी फिरतायत, कोणतरी सामान्य असतील आणि ह्यांना काय भक्ती, हे काय, हे थोडी भक्त आहेत आणि ह्यांना आम्ही का ह्यांचा आदर करावा, असा जय विजय यांनी विचार केला आणि त्यांना वैकुंठामध्ये प्रवेश नाकारला, वैष्णव अपराध केला. हिरण्यकश्यपूने पण प्रल्हादाबाबत तेच केलं. त्याला वाटलं की हा काय 5 वर्षाचा मुलगा आहे, हा काय करणार आहे. जे जय आणि विजय यांनी कुमारांबरोबर केलं तेच हिरण्यकश्यपू, जो की जय आणि विजयचेच हे होते, अंश होते, त्यांनी ते प्रल्हादाबरोबर केलं. तर मी या 10 जे आपले चॅप्टर आहेत, जे अध्याय आहेत 7व्या स्कंदामधील, त्यात प्रत्येक अध्यायाचा एक एक धडा आपल्याला सांगणार आहे. आणि पहिला जो अध्याय होता त्याचं नाव आहे सुप्रीम लॉर्ड इज इक्वल टू एव्हरीवन. त्याच्यापासून मिळणारा पहिला धडा, पहिली शिकवण अशी आहे की ज्या प्रकारे जय आणि विजय यांनी 4 चतुष्कुमारांना असं ट्रीट केलं, अगदी छितू ट्रीट केलं की तुम्ही इथून निघून जावा, तुम्हाला वैकुंठात प्रवेश मिळणार नाही. पहिला धडा असा की कुठल्याही डिवोटीला सामान्य समजायचं नाही. हिरण्यकश्यपूंनी प्रल्हादाला सामान्य समजलं, जय आणि विजय यांनी चतुष्कुमारांना सामान्य समजलं आणि त्यामुळे त्यांचं पतन झालं. तसं आपण कोणत्याही भक्ताला कधीही सामान्य, अरे तो काय, तो जास्त नवीन आहे, तो सामान्य आहे, तो काय असं काय अगदी जास्त उच्च कोटीचा भक्त नाहीये, नाही. आपलं तत्वज्ञान असं आहे, भज गौरांग कह गौरांग लेहो गौरांग नाम रे, जे जन गौरांग भाजे सेहाय अमार प्राण रे, की जे गौरांगाचं भजन करतात ते आमचे प्राण आहेत. म्हणजे आदर केलाच पाहिजे, त्यांना आपलं प्राण समजलं पाहिजे. जे कोणी श्री चैतन्य महाप्रभूंचं नाव घेतात, जे जन गौरांग भाजे सेहाय अमार प्राण. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दितीला खूप इच्छा झाली की मला मुलं व्हावी आणि तिने कश्यप या मुलींना हट्ट केला आणि त्यात चुकीच्या वेळी हे गर्भधान झालं. संध्याकाळच्या वेळी जेव्हा असुर ते सांगत होते की यावेळेस असुरांचा प्रादुर्भाव जास्त असतो, आपण आत्ता नको, पण ती म्हणाली नाही 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 नाही, पाहिजेच पाहिजेच पाहिजे, मुलं पाहिजेत मला आत्ता 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 आत्ता. म्हणजे आपण पिक्चर मध्ये कधी कधी ऐकतो ना, अभी के अभी, आत्ताच्या आत्ता पाहिजे मला ही, त्याचे हे परिणाम तुम्ही जर का पाहाल तर अजामिल देखील कामवासनेने वेडा झाला होता, भीती देखील झाली होती, पण अजामिलच्या कामवासनेचा परिणाम पूर्ण जगावर नाही पडला, त्याच्या आयुष्यावर पडला फक्त, कारण तो सामान्य होता. पण दिती ही कश्यप मुनींची पत्नी होती, एका जबाबदार
पदावरती असतात ही लोक. त्यामुळे जबाबदार पदावरचा माणूस जेव्हा कामवासनेने वेडा होतो, आंधळा होतो, तेव्हा त्याचे परिणाम सगळ्या जगावर होतात. अजामिलच्या कामवासनेचा परिणाम फक्त स्वतःवरती झाला, पण दितीच्या कामवासनेचा परिणाम मात्र पूर्ण जगावरती झाला. तिथून आपण अध्याय क्रमांक 2 याच्यावरती जाऊ. आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला काही तत्वज्ञान सांगणार आहे की ज्या एक जीवात्मा, या अध्याय क्रमांक 2 मधला 41वा श्लोक आहे. त्याच्यामध्ये असं लिहिलंय की जीवात्मा वेगवेगळ्या प्रकारचे शरीर धारण करतो. जो 40व्या श्लोकामध्ये असं म्हटलंय की जे भगवान आहे, ते सगळ्यांना सगळ्यांचं रक्षण करतात. If the Supreme Lord gives one protection, even though one has no protection, is in the jungle, he will remain alive. की एखाद्याला जर का देवानी रक्षण केलं तर तो माणूस जंगलात जरी एकटा असेल तरी त्याचं रक्षण होईल असं. आणि तोच माणूस 40व्या श्लोकामध्ये असं लिहिलंय, आपल्या घरामध्ये आपल्या नातेवाईकांबरोबर असेल पण भगवंतांचं जर का त्याला संरक्षण नसेल तर तो माणूस घरामध्ये, हॉस्पिटलमध्ये कुठेही मरू शकतो. बापरे, हे कसलं तत्वज्ञान आहे! एवढं मोठं तत्वज्ञान कोण बोलतंय? तर दुसरं कोणी नाही, हे मोठं तत्वज्ञान बोलत आहे असुरांचे राजे हिरण्यकशिपू. हिरण्याक्षाचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा हिरण्याक्षाच्या पत्नींना तत्वज्ञान सांगताना हे सर्व तत्वज्ञान बोलतात. जर का एखाद्याने दुसरा अध्याय नुसता असाच वाचला आणि पुढचे अध्याय वाचले नाही तर त्यांना वाटेल हिरण्यकशिपू फार मोठा संत होता. तर याच्यामधून धडा काय घेतो की खूप मोठे प्रचारक हिरण्यकशिपू, अगदी इतके एक एक असे श्लोक आहेत की आपण शरीर नाही, आपण आत्मा आहोत. देवाचं संरक्षण असेल तर जंगलामध्ये पण जिवंत राहू, देवाचं संरक्षण नसेल तर घरामध्ये सर्व नातेवाईकांच्या मधोमध आपण मरू. बाप रे बाप. पण ते खूप कृष्ण भावनाभावित तत्वज्ञान बोलत होते, पण ते तत्वज्ञान त्याचं अनुसरण काही करत नव्हते ते. तर दुसरा धडा हा दुसऱ्या अध्यायातनं मिळणारा आपल्याला, हा दुसरा धडा क्रमांक 2 या स्कंद क्रमांक 7 मधला शिकवण क्रमांक 2, की आपण जे बोलतोय त्याचं पालन आपण करतोय का. बोले तैसे चाले त्याची बंदी न पावली. आपले आचार्य जसे बोलायचे तेच फॉलो करायचे. आपण तसं नाही करत, आपण बोलतोय आणि फॉलो करत नाही. त्यावेळेस आपल्या लक्षात असं आलं पाहिजे की मी जर का बोलत असेल आणि ते आचरणामध्ये येत नसेल तर मी त्या हिरण्यकशिपू दुसऱ्या स्कंदामध्ये जशी मोठं मोठं तत्वज्ञान सांगत होतो तशा प्रकारे मी वागतोय. म्हणजे पोपट असतो ना, पोपट. तर मी खूप वेळा ही गोष्ट सांगत असतो की एक हरे कृष्णाचा भक्त होता, बाजारामध्ये पोपट घ्यायला गेला आणि मग त्याला बघून एकाने बोलला, अरे इकडे इकडे इकडे. काय तुम्ही हरे कृष्णवाले का? म्हणे हो, हे आमच्याकडे स्पेशल पोपट आहे म्हणे हरे कृष्णवाला. याचा एक पाय ओढला की हरे कृष्ण बोलतो, दुसरा पाय ओढला की हरे राम बोलतो. अच्छा. मग तो त्याला विकत घेऊन येतो घरी आणि कुणी भक्त आले की दाखवतो, बघा हा पाय ओढला की हरे कृष्ण, हा पाय ओढला की हरे राम. तो त्याला एक दिवशी रविवारी असंच तो बसला असतो, तो त्याचे दोन्ही पाय ओढले तर हा पूर्ण महामंत्र बोलेल का? आणि मग तो पोपटाचा पिंजरा उघडतो आणि दोन्ही पाय एकदम ओढतो. आणि पोपट त्याला म्हणतो, ए वेड्या, पडीन ना मी, लागतंय, चल पाय सोड. म्हणतो, अरे आतापर्यंत तू तो हरे कृष्ण हरे राम बोलत होता आणि आता दोन्ही पाय एकदम ओढले तर वेड्या बिड्या शिव्या द्यायला लागला. आपण खूप वेळा ही गोष्ट ऐकतो, हसतो, पण आपली परिस्थिती त्या पोपटासारखी आहे. आपण तोंडाने हरे कृष्ण हरे कृष्ण करत असतो, पण कोणी काय धक्का दिला, कोणी काय दुःख, प्रभूजी काय काय हे चाललंय, काय काय हे, हा कोणी काय आपल्याला बोललं, हे असं कसं बोलता तुम्ही, नाही. म्हणून गीतेमध्ये 54व्या श्लोकामध्ये दुसऱ्या अध्यायाच्या अर्जुन विचारतो, स्थितप्रज्ञस्य का भाषा. स्थितप्रज्ञाची भाषा कशी असते? तो बसतो कसा, बोलतो कसा, चालतो कसा. आपल्याला असं वाटतं अरे बसतो कसा, बोलतो कसा, चालतो कसा,
हे काय प्रश्न आहे? आता बाकीचे भक्त, आता तुम्ही सगळे भक्त मला तिथं बसलेले दिसताय, तसेच सगळे भक्त बसलेले असतात. तसं नाही. बसतो कसा, बोलतो कसा, बोलतो कसा, बसतो कसा म्हणजे काय, की जेव्हा त्याला काही करायला काही काम नसतं, सेवा नसती, तेव्हा तो काय करतो. मग त्यावेळेस कृष्ण त्या प्रश्नाचं उत्तर, अर्जुनाच्या या प्रश्नाचं उत्तर सांगतात, की कासव जसं आपले हात आणि पाय आतमध्ये ओढून घेतो गरज नसताना, तसा तसा तो भक्त जेव्हा त्याला काही सेवा नसती, तेव्हा तो आपली इंद्रिय आतमध्ये ओढून घेतो. आपण बरोबर उलट करतो. आपल्याला जेव्हा सेवा नसती, तेव्हा आपली सगळी इंद्रिय अशी बाहेर येतात. हे करू का ते करू का, हे पाहू का ते पाहू का, हे करू का ते. त्याला म्हणतात बसतो कसा. बसतो कसा म्हणजे सगळी इंद्रिय आतमध्ये ओढून घ्यायची गरज नसताना आणि आपली माळ घेऊन आपण जप करत बसायचं. ह्याला म्हणतात बसतो कसा. बोलतो कसा. बोलतो कसा म्हणजे हरे कृष्ण हरे कृष्ण, नाही नाही नाही, जेव्हा त्याचा अपमान होतो तेव्हा तो कसं बोलतो, हे जास्त महत्वाचं असतं. जसं त्या पोपटाचे दोन्ही, पोपट एरवी हरे कृष्णा करत होता, पण दोन्ही पाय ओढल्यावर म्हणाला, ए वेड्या पडीन ना मी. नाही, त्यामुळे पोपटासारखं नाही व्हायचं. आपण व्यवस्थित चांगले वैष्णव बनण्याचा प्रयत्न करायचा. पोपटांना पोपटपंची आपण म्हणतो, पोपटपंची पोपटपंची. तेनालीरामनची एकदा गोष्ट होती, की तेनालीरामनच्या राजाने एक पोपट आणले होते, आणि तेनालीरामन खूप त्याला प्रचार करायचा, की हे राजा, मनुष्य जीवन खूप 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 जन्मांनंतर मिळतं. या मनुष्य जन्मामध्येच केवळ आपल्याला या हरे कृष्ण महामंत्राचा जप करता येतो. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. त्यामुळे हे राजा, हे मनुष्य जीवन खूप दुर्मिळ आहे. राजाने एक दिवस काय केलं, 50 पोपट आणले आणि त्या 50च्या 50 पोपटांना हरे कृष्ण बोलायला शिकवलं. आणि मग तेनालीरामनला त्यांनी दाखवलं, हे बघ, हे 50 माझे पोपट. तू बोलत होतास ना की फक्त माणसालाच हरे कृष्ण बोलता येतं, हे बघ हे पोपट कसे हरे कृष्ण बोलतायत. तेनालीरामन म्हणाले, अहो हे असलं पोपटपंचीचा उपयोग नसतो. तो राजा काही ऐकायलाच तयार नव्हता. तर त्या दिवशी रात्री तेनालीरामांनी काय केलं, त्या पोपटांचे जे पिंजरे होते ना तिथं गेला आणि त्या पिंजऱ्यांच्या खाली रॉकेल ओतलं ना, आग लावली. ते पोपट सगळे वरती असे फटफट 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 करत होते. राजा पळत आला तिथं, त्यांनी बघितलं तेनालीरामन, तो म्हणाला, तेनाली तुला फाशी देणार आहे मी. 50 पोपटांच्या पिंजऱ्याला खालून तू आग लावलीस, त्यांना किती त्रास होतोय त्या आगीचा, ते कसे फडफडतायत, आणि मी तुला फाशीच देणार आहे. पुणे राजा, खुशाल फाशी द्या. फक्त मला एक सांगा, त्या 50 पोपटांना तुम्ही हरे कृष्ण बोलायला शिकवलं, आता ही पिंजऱ्याला मी खाली आग लावले, सगळे वरती फडफडतायत, कोणी मेलेलं नाहीये, पण फडफडतायत, त्या 50 पोपटांपैकी एक जण तरी हरे कृष्ण बोलतोय का? कोणीही हरे कृष्ण बोलत, नुसते फडफडतात करतात. तर तुम्ही हे लक्षात घ्या, की हरे कृष्ण बोलणं मनुष्य जीवनात शक्य, पोपट सुद्धा बोलेल, पण जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा देवाचा आश्रय घेणं, सतत देवाचा आश्रय घेणं, सतत नामस्मरण करणं, हे मनुष्याला शक्य आहे. पोपट काय फक्त काय दाणे मिळावेत म्हणून हरे कृष्ण बोलतो, आपण सुद्धा आपल्या पोटची भाजी भाकरी मिळावी आपल्याला, अं, अं, त्यासाठी आपण जर का नामस्मरण करत असू, तर आपण त्या पोपटासारखं वागतोय. एकदा एक दोन मंदिरं समोरासमोर होती, आणि एका मंदिराच्या पुजाऱ्याकडे पण दोन पोपट होते, ते नर पोपट होते. समोरच्या मंदिरामध्ये दोन पोपट होते, ते मादा पोपट होते. हे दोन पुजारी एकमेकांना भेटले, ते म्हणाले, तुमचे पोपट कसे आहेत मंदिरातले, आमच्या मंदिरातले पोपट कसे आहेत. तर तो ज्याच्याकडे नर पोपट होते ते म्हणाले, माझे जे पोपट आहेत, पिंजऱ्यामध्ये दोन जण आहेत, ते दोघंही सतत डोळे बंद करून ध्यान करत असतात, प्रार्थना करत असतात. त्याच्यावरती त्यांनी विचारलं, की तुमच्याकडे जे दोन पोपट आहेत ते कसे आहेत. म्हणे, माझ्याकडे हे दोन मादा पोपट आहेत, फार त्यांचे काहीतरी घाणेरडे घाणेरडे चाळे चाललेले असतात, त्यामुळे ना मी मी फार परेशान आहे. तर तो म्हणतो, तुम्ही असं करा, हे जे तुमच्याकडे जे पोपट आहेत, मादा पोपट, त्यांना एक दिवस इकडे समोर आमच्या जे दोन नर पोपट आहेत त्यांच्या बाजूला त्यांना थोडे दिवस आपण पिंजरा त्यांचा ठेवू, का त्यांना सगळ्यांना एका पिंजऱ्यामध्ये ठेवू, आणि कदाचित त्यामुळे हे तुमचे जे दोन मादा पोपट आहेत ते पण प्रार्थना करायला शिकतील. त्यामुळे आपण असा प्लॅन करू.
तो म्हणाला एकदम चांगले आहे, आत्ताच मी घेऊन येतो. आणि मग तो घेऊन आपल्या ते दोन मादा पोपटांचा पिंजरा घेऊन या समोरच्या मंदिरामध्ये जायला लागत असतो. आणि इकडे हे दोन नर पोपट डोळे बंद करून बसलेले असतात. एक जण डोळा उघडतो आणि बघतो की पिंजरा घेऊन तो समोरच्या मंदिरातला पुजारी ते मादा पोपट दोन घेऊन येतोय. आणि तो त्या बाजूच्या दुसऱ्या पोपटाला, नर पोपटाला म्हणतो, अरे प्रार्थना बंद कर, आपल्या प्रार्थनेना यश आलंय. बघ, आपण इतके दिवस प्रार्थना करत होतो की आपण इकडे या मंदिरात दोन नर पोपट आहेत, तिकडे समोर दोन मादा पोपट आहेत. आपण इतके मनापासून डोळे बंद करून इतके दिवस प्रार्थना करतोय की त्यांना देवा एक दिवस इकडे घेऊन ये. आता त्यांना आपल्या पिंजऱ्यामध्ये सोडायला तो पुजारी घेऊन येतोय. आपल्या प्रार्थनेना उत्तर मिळाले. तर डोळे बंद करून कोणी बसतोय, नुसतं जप करतोय, ते जप करताना आपण काय प्रार्थना करतोय? आपण शुद्ध भक्ती मागतोय का इंद्रिय भोग मागतोय? शुद्ध भक्ती मागतोय का इंद्रिय वस्तू मागतोय? हे हे महत्वाचं असतं. हा फरक आहे की पोपट एखादा प्रार्थना करेल, पोपट एखादा हरे कृष्ण बोलेल, पण त्याच्यामध्ये आणि मनुष्यामध्ये, त्याच्यामध्ये आणि एका वैष्णवामध्ये खूप खूप फरक असतो. तर चॅप्टर क्रमांक 3, अध्याय क्रमांक 3, इथे जाताना नारद मुनी युधिष्ठिरला म्हणतात की हिरण्यकशिपूला जन्म मृत्यू जरा व्याधीच्या पलीकडे जायचं होतं. त्यामुळे तो आपली आपल्या बोटांवरती, पायाच्या बोटांवरती उभा होतात आणि दोन्ही हात असे आकाशाकडे वरती करून पहिल्या श्लोकामध्ये नारद मुनी सांगतात की त्याला जरा व्याधी, याच्यापासून मुक्त व्हायचं, ओल्ड एज, मृत्यू. आणि तो असा आकाशाकडे दोन्ही हात वरती करून प्रार्थना करत होता. या तिसऱ्या अध्यायाचं नाव आहे हिरण्यकशिपूच प्लॅन टू बिकम इमॉर्टल. हिरण्यकशिपूचा अमर बनण्यासाठी त्यांनी बनवलेली योजना. आपण त्याच्यापासूनही धडा घेऊ शकतो. हिरण्यकशिपूने पाहिलं की आपला भाऊ मेला, आपल्या घरामध्ये मृत्यू झाला. मग त्यांनी ठरवलं की मी अमृत होणार आहे, अमृत होणार आहे. मी जरा व्याधी, मृत्यू याच्या पलीकडे जाणार आहे. मला अमर व्हायचंय. आपण देखील ही जी भक्ती करत आहोत, आपण आत्मा कसा अमर आहे हे समजण्यासाठी करत आहोत. आत्मा कसा परमात्म्याचा एक अंश आहे, भगवंताचा एक अंश आहे, भगवंताचा सेवक आहे, हे समजण्यासाठी आपण भक्ती करत आहोत. तर हिरण्यकशिपू पण अमर होण्यासाठी त्याची तपस्या करत आहोत. आपण सुद्धा एक अमर जीवन गोलोक वृंदावनामध्ये मिळावं त्यासाठी आपण करत आहोत. हिरण्यकशिपू देखील आपल्या बोटांवरती, पायावरती उभा राहून दोन्ही हात वरती करून प्रार्थना करत होता. आपण देखील कीर्तनामध्ये हेच करत असतो. मग हिरण्यकशिपूला ते थोड्याफार प्रमाणामध्ये प्राप्त झालं आणि आपल्याला का होत नाही? कारण हिरण्यकशिपूचा मार्ग जरी चुकीचा असला तरी हिरण्यकशिपूचा निश्चय हा आपल्यापेक्षा कैक पटीने जास्त होता. कैक पटीने जास्त होता. प्रचंड निश्चय होता त्याचा की मला अमर व्हायचंय. आपण जर का अशा प्रकारे निश्चय केला की मला एक चांगला वैष्णव व्हायचंय, मला देखील अमर व्हायचंय, गोलोक वृंदावनामध्ये जाऊन भगवंतांची निरंतर सेवा करायची, आपण देखील अशा प्रकारची प्रार्थना करू शकतो. पण हिरण्यकशिपूचा निर्णय, हिरण्यकशिपूचा संकीर्तन केल्यासारखंच पोस्टमध्ये पोच होता. मार्ग चुकीचा होता, आपल्याला मार्ग योग्य मिळालेला आहे. तर निश्चय हिरण्यकशिपू सारखा आपला असावा. अध्याय क्रमांक 4, त्याच्यामधल्या 19व्या श्लोकामध्ये, म्हणजे अध्याय क्रमांक 4 याचा शीर्षक असा आहे, हिरण्यकशिपू टेररायझेस द युनिवर्स. हिरण्यकशिपू सर्व अखिल ब्रह्मांडामध्ये भीती निर्माण करतो. आणि त्याच्या 19व्या श्लोकामध्ये असं म्हटलंय की हिरण्यकशिपू वॉज डिससॅटिस्फाईड बिकॉज इन्स्टेड ऑफ कंट्रोलिंग हिज सेन्सेस ही रिमेन्ड देअर सर्वंट. म्हणजे सर्व दिशांमध्ये, in spite of achieving power of control in all directions and in spite of enjoying all type of sense gratification, he was dissatisfied because instead of controlling the senses he remained the servant. हा 19व्या श्लोक आपण किती लहानपणीपासून आपण हे असं ऐकलेलं आहे की सर्व दिशांवरती हिरण्यकशिपूचं राज्य होतं, फक्त आपल्या इंद्रियांवरती त्याचं राज्य नव्हतं.
आणि त्यामुळे तो सदैव अतृप्त राहिला. त्यामुळे आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की आपल्याला असं वाटतं की एक शांत असावं, मन शांत व्हावं, इंद्रिय, तर तसं नाही. ते ते करण्यासाठी मनाला आणि इंद्रियांना भगवंतांच्या सेवेमध्ये लावलं पाहिजे, जे हिरण्यकश्यपूने केलं नाही. त्यांनी सगळं जग जिंकलं, पण मनाला जिंकलं नाही. आपण याच्यापासनं हा बोध घेतला पाहिजे. प्रल्हाद त्यांना सांगत होते की अं, की तत्साधु मन्ये असुरवरे देहिनाम सदा समुद्विग्न असद्ग्रहात हित्वा मग कूपम ग्रहम अंधकूपम वनम गतयम हरिम आश्रय. पण आपण ते ऐकत नाही. हं? तर चौथ्या अध्यायापासून मिळणारा धडा की तो हिरण्यकशिपू ज्यांनी सर्व दिशांवरती कब्जा केला, पण मनावर कब्जा न केल्यामुळे आणि इंद्रियांवर कब्जा न केल्यामुळे तो अतृप्त राहिला. तसं आपण मनावरती नियंत्रण आणणं, मनाला सदैव भगवंतांच्या चिंतनामध्ये ठेवणं आणि इंद्रियांना भगवंतांच्या सेवेमध्ये ठेवणं, त्यांनी आपण तृप्त होऊ शकतो. नाहीतर इंद्रिय कधीच तृप्त होत नाही. पाचवा अध्याय पाचवा अध्याय अं, त्याचं शीर्षक असं आहे, प्रल्हाद महाराज द सेंटली सन ऑफ हिरण्यकशिपू. प्रल्हाद हिरण्यकशिपू नावाच्या असुराचा एक संत असा मुलगा. तर हिरण्यकशिपू आणि प्रल्हाद महाराज आणि शिल प्रभुपाद यांच्यामधला काही समानता मला तुम्हाला या ठिकाणी सांगायची. की प्रल्हाद ला हिरण्यकशिपू खूप त्रास देत होता. हा सगळा त्रास थांबवण्यासाठी प्रल्हादाला फक्त एकच गोष्ट करायची होती. हं? की त्यांना म्हणायचं होतं, हिरण्यकशिपू की जय. प्रल्हादाने कधीच आपल्या तत्वांवरती कॉम्प्रोमाइज केला नाही. त्यांनी कधीच कधीच तोडाला नाही. विष्णू हे भगवंत आहेत, आपण विष्णूचे दास आहोत. त्यांनी कॉम्प्रोमाइज केलं नाही. शिल प्रभुपाद देखील प्रल्हाद महाराजांसारखे होते. त्यांनी कधीही कॉम्प्रोमाइज केलं नाही, कधीही समझोता केला नाही. प्रल्हाद आणि हिरण्यकशिपूशी समझोता केला नाही. त्याला फक्त म्हणायचं हिरण्यकशिपू की जय, हा तुम्हीच देवे, तुम्हीच देवे, नाही. शिलप्रभुपाद अमेरिकेत गेले, त्यांनी जर का ठरवलं असतं, हे $100 घ्या मंत्र घ्या, $100 घ्या मंत्र घ्या, तुम्हाला जे करायचं ते करा, नाही. शिलप्रभुपाद म्हणायचे नाही, मी 4 नियमांचं पालन केलंच पाहिजे. व्याभिचार नाही, जुगार नाही, नशापान नाही, मांसाहार नाही. तर कॉम्प्रोमाइज केलं नाही. म्हणून शिलप्रभुपाद म्हणायचे, भले मला अनेक अनेक शिष्य मिळाले नाही तरी चालेल, मी खरा हिरा विकतोय. खरा हिऱ्याच्या दुकानामध्ये तुम्हाला जास्त गर्दी सापडत नाही. गर्दी सापडती ती बाहेर जे कृत्रिम ज्वेलरी मिळत असते, कृत्रिम हिरे मिळत असतात, त्या ठिकाणी गर्दी सापडती. त्यामुळे कॉम्प्रोमाइज नाही करायचं. हा 5व्या अध्यायातून आपल्याला मिळणारा धडा आहे की भक्तीमध्ये, आपल्या प्रचारामध्ये कधीही समझोता करायचा नाही. की नाही, हे नाही केलं चालेल, ते नाही केलं चालेल, नाही नाही, अशाने अपसंप्रदाय निर्माण होतात. आपल्याला जे शिल प्रभुपादांनी शिकवलेलं आहे त्याचं तंतोतंत आपण मनापासनं पालन करायचं. कारण शिल प्रभुपादांनी जर का कधी समझोता केला नाही आपल्या कृष्ण भावनेच्या तत्वांवरती, आपल्या 4 नियमांवरती, 16 माळांवरती, तसंच आपण कधीही अं, आपल्या तत्वज्ञानावरती, जसं प्रल्हाद आणि शिल प्रभुपाद यांच्या पावलावरती पाऊल ठेवत आपण देखील कधीही कॉम्प्रोमाइज करायचं नाही. हं? समझोता करायचा नाही. अं, प्रल्हादांची श्रद्धा इतकी होती की त्यांनी कधी अपेक्षा पण केली नाही की विष्णूंनी यावं आणि आपलं संरक्षण करावं. जेव्हा त्यांना दरीमध्ये फेकलं, तेव्हा प्रल्हादांनी असं खाली वाकून सुद्धा पाहिलं नाही की देवानी काय अरेंजमेंट केली आहे का, खाली काय नेट वगैरे लावलंय का, मला वाचवण्याचा प्रयत्न केलाय का. आपण उग्रस्तंभावरती जातो आणि आपल्याला एवढी भीती वाटते की मी तिथून खाली पडेल. प्रल्हादला तिथून ऍक्च्युली खाली फेकलं होतं, पण प्रल्हादांनी कधीच विचार केला नाही की खाली देव मला झेलायला थांबलाय का, हे पण त्यांनी कधी पाहिलं नाही. हं? तर या ठिकाणी अं, एका जे लोक आत्महत्या वगैरे करतात,
तर एक माणूस असाच आयुष्याला वैतागून आत्महत्या करायचा म्हणून गेला होता. म्हणजे प्रल्हादाला लोकांनी खाली टाकलं, पण काही लोक स्वतःहून उडी मारतात. त्यांनी आपली बाईक लावली असा एका मोठ्या माउंटन किंवा पॉइंटला गेला, इको पॉइंट, मंकी पॉइंट वगैरे असतं ना महाबळेश्वरला, तिथे आणि ठरवलं की आता उडी मारायची. उडी मारण्यासाठी त्यांनी खाली वाकून बघितलं की इथं तरी आपल्याला यश मिळालं पाहिजे ना, बरोबर आहे की नाही? बाकी आपण आयुष्यात यशस्वी झालोय म्हणून जीव देतोय असं त्यांनी विचार केला. इथंही यश मिळालं पाहिजे. कारण काय होतं, माणूस जेव्हा पहिल्या 16व्या मजल्यावरनं जेव्हा खाली पडतो तेव्हा आवाज येतो ढप. पण पहिल्या मजल्यावरनं जेव्हा तो चुकून खाली पडतो तेव्हा आवाज येतो की ढप आ. तर ढप करायचं असं त्याने ठरवलं. ढप नाही झालं पाहिजे म्हणून तर त्याने बघितलं दरीमध्ये खाली, तो म्हणाला इथं 100% म्हणा. तिथं बाजूला एक भिकारी बसला होता, टॉवेल घालून, फक्त फक्त टॉवेल होता, उघडा नागडा होता, टॉवेल घालून बसलेला. त्यांनी बघितलं या माणसाने गाडी लावली, त्यांनी बघितलं तो खाली वाकून बघतोय, त्याच्या लक्षात आलं इथं बरीच लोक जीव देतात, हा पण जीव द्यायला आलेला आहे. त्यांनी त्या माणसाला म्हटलं, एक मिनिट, उडी मारायच्या आधी ते बाईक तुमची आहे का? म्हणाला, "हो." "मग ती चावी मला द्या ना, तुम्ही आता खाली चाललाय, बाईक इथंच राहणार, मी वापरतो." त्यांनी चावी, आणि तुमचं घर आहे का इकडे कुठे? म्हणाले, आहे ना. त्याची पण मला चावी द्या, मी जाऊन राहतो त्या घरात, आता काय कोण राहणार नाही. तो परत उडी मारायला गेला. म्हणाला, एक मिनिट, खिशात वॉलेट आहे का तुमच्या, पैसे आहेत का, पैशाचं पाकिट, पैसे मला द्या ना. तुम्ही आता खाली चाललाय, खाली तुम्हाला काय पैसे, खाली चहाची टपरी सुद्धा नाही हो, पैसे द्या मला. पैसे घेतले, परत उडी मारायला गेला. म्हणाला, एक मिनिट, तुमचा टी शर्ट काढून द्या ना मला. तुम्हाला खाली कोण बघणार आहे, उघड्या नागड्या जरी उडी मारली तरी. मी आता टॉवेल वरती तुमच्या सोसायटीमध्ये गेलो तर तुमच्या लोकांनी मला आतमध्ये तरी घेतलं पाहिजे की नाही. टी शर्ट द्या काढून. तो म्हणाला, ठीक आहे यार, काय करू मी, टी शर्ट उडीच मारायचे, विथ टी शर्ट मारली, विदाऊट टी शर्ट मारली, काय फरक पडतो. मग तो टी शर्ट काढायला निघाला आणि त्याच्या मनात विचार आला की माझ्याकडे गाडी आहे, तुझ्याकडे गाडी नाही या भिकाऱ्याकडे. माझ्याकडे पैसे आहेत, या भिकाऱ्याकडे पैसे नाहीत. माझ्याकडे घर आहे, या भिकाऱ्याकडे घर नाही. माझ्याकडे कपडे आहेत, या भिकाऱ्याकडे कपडे नाही. आणि तो तिथे बसलाय आणि मी खाली चाललो उडी मार. तर आपल्याकडे जे काही भगवंतांनी दिलंय त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये कृतज्ञता असली पाहिजे. ही कृतज्ञता जर का आपल्या मनामध्ये असेल तर आपण कधी दुःखी होणार नाही. आपण सदैव संतुष्ट राहू. प्रत्येक श्वासासाठी आपण भगवान श्रीकृष्णांना धन्यवाद देऊ शकतो. पाण्याच्या प्रत्येक घोटासाठी, अन्नाच्या प्रत्येक घासासाठी. सॉरी, अन्न आणि पाणी याचा विषय आता काढणं चुकीचं आहे. सॉरी सॉरी सॉरी, संध्याकाळपर्यंत हे काही करायचं नाही आपल्याला. पण संध्याकाळनंतर जेव्हा पहिलं पाणी पिऊ तेव्हा आपल्याला कळेल, अरे दिवसभर आपण तहानलेलो होतो, पाणी किती महत्वाचं आहे, पाण्याची किंमत कळते. उपाशी राहिलेलो असतो, संध्याकाळी आपल्याला अन्नाची किंमत कळते. तसंच रोज पाणी पिताना, प्रत्येक घास खाताना, प्रत्येक श्वास घेताना भगवंतांची आठवण आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रल्हादाला जेव्हा विचारलं की अरे तुला वरून खाली फेकलं, तुला भीती नाही वाटली? तो म्हणाला, नाही, भीती नाही वाटली. कारण ही जी धरती माता आहे तिच्यावरती माझे पिता विष्णू यांनी वराह रूपामध्ये खूप उपकार केले होते, तिला स्वतः खालून उचलून वरती आणलं होतं. तर मला माहिती आहे की ती काही मला त्रास देणार नाही. अरे तुला समुद्रामध्ये फेकलं, तुला भीती नाही वाटली? अरे समुद्र म्हणजे विष्णू, विष्णू समुद्रावरती अं, शेषनागावरती बसून झोपलेले असतात. त्यामुळे समुद्र म्हणजे माझे वडील विष्णू यांचं बेड आहे, हा, यांचा कॉट येतो. त्यामुळे मला वडिलांच्या गादीवरती जर का मुलाला फेकलं तर कसली भीती वाटणार. अरे तुला जेव्हा विष पाजलं प्रल्हाद तेव्हा तुला भीती नाही वाटली? तर म्हणाला, नाही, विष म्हणजे हलाहल. हलाहल या जगामध्ये आलं समुद्र मंथनातून. लक्ष्मी माझी आई जगामध्ये आली समुद्र मंथनातून, विष्णूची जी आराध्य पत्नी आहे. त्यामुळे हलाहल हा जो माझा मामा, आणि मामापासून कसला त्रास होणार. अरे तुला हत्तीच्या पायाखाली टाकलं तेव्हा तू घाबरलास का? नाही म्हणाले. हत्तींचा जो राजा आहे गजेंद्र, त्याला विष्णूने मुक्त केलं, त्यामुळे तो मला काय करणार नाही याची मला श्रद्धा होती. अरे तुला आगीमध्ये टाकलं त्यानेच तुला भीती नाही का वाटली? प्रल्हाद प्रल्हाद म्हणाला, नाही, आग म्हणजे विष्णूचं मुख आहे. कारण आपण जेव्हा यज्ञ करतो, आग लावतो, त्या आगीमध्ये आग हे विष्णूच्या मुख समजलं जातं. तर विष्णूच्या मुखात मला टाकलं आणि वडिलांच्या मुखात मला टाकलं तर कसं काय त्रास होणार. अरे तुला सापांच्या पिंजऱ्यामध्ये टाकलं
त्यावेळेस तुला काय भीती नाही का वाटली? म्हणाला नाही भीती वाटली, कारण अनंत शेष हे अनंत शेष हे विष्णूचे सर्वप्रथम ज्यांना एक्सपान्शन म्हणतो बलरामाचे अंश आहेत, आणि त्यांच्यापासूनच हे सगळे साप वगैरे आलेले आहेत. हे साप तर अनंत शेष जर का सदैव विष्णूचे गुणगान करत असेल आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी विष्णूचं गुणगान करत असेल, तर कुठलाच साप मला चावणार नाही. याला म्हणतात प्रल्हादाप्रमाणे श्रद्धा असणं. त्यानंतर चॅप्टर क्रमांक 6, ज्याला स्कूल प्रल्हाद इन्स्ट्रक्ट्स हिज डिमॉनिक क्लासमेट्स, की प्रल्हादाला हिरण्यकश्यपूने शाळेमध्ये टाकलं आणि तिथे शंड आणि अमर्क यांच्या शाळेमध्ये टाकलं. आणि तिथे काय झालं, तर तिथून आपण असा आपल्याला धडा मिळतो की शंड अमर्क यांची शाळा म्हणजे काय. ही शाळा म्हणजे भौतिकवाद, ती लोकांची विचारांची शाळा आहे ही. की ते सदैव उलटच गोष्टी सांगत असतात. हा आपला शत्रू, हा आपला मित्र. जे आपलं तत्वज्ञान प्रल्हाद तिथं त्या सगळ्यांना सांगायचं, अरे शत्रू मित्र वगैरे जगात काही नसतं, सगळेजण आपले मित्रच आहे, कारण भगवंत या जगाचे सर्व पिता आहेत, त्यामुळे आपण सगळेजण भाऊ भाऊ आहोत. आपण सर्वांना, अखिल जनतेला, जगातल्या सर्व जीवात्म्यांना आपल्या भावाप्रमाणे आणि बहिणीप्रमाणे आपण वागवलं पाहिजे. आणि खूप त्यांनी प्रल्हादाला म्हणजे त्याला ब्रेन वॉश करणे म्हणतात, तसा प्रकार केला. पण आपण या 6व्या अध्यायापासून शिकायचं की आपले जे काही अभक्त कर्मी मित्र नातेवाईक असतात, ते नेहमी आपल्याला षंड आणि अमर्क प्रमाणेच्या विचारधारेप्रमाणे शिकवतात की नाही, हे असं काय नसतं, हे असं काय नसतं, तसं काय होत नाही, बघा 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 त्याच्या तो भक्त होता, त्याच्या आयुष्यामध्ये कसं वाईट झालं. तर तसं नाही. आपल्या त्यावेळेस प्रल्हाद हा त्या अख्ख्या शाळेमधला एकमेव भक्त होता, आणि त्यांनी तिथे जाऊन मग खूप जणांना प्रचार केला. तसे आपण जर का एखाद्या अशा ठिकाणी असू की जिथं भक्त नाहीयेत, तर आपण शिकलं पाहिजे की तिथं आपण भक्त निर्माण करायचे. हम्म. आणि प्रल्हाद महाराज वयाच्या 5व्या वर्षीपासून प्रचारक झाले. म्हणजे हा जो 6वा अध्याय आहे, त्याच्यामध्ये प्रल्हादांनी ज्या त्या असुरांच्या मुलांना ज्या काही शिकवणी दिल्या, त्याला माहिती होते असुरांची मुलं आहेत, तरी पण तो त्यांना तत्वज्ञान शिकवत होता. आपण कधी कधी असं लोकांना आपण विचार करतो, नाही रे तो काय असुर आहे, तर काय यांचं घरच असुर नाही, तरी देखील त्यांना आपण प्रचार केला पाहिजे. आणि त्यावेळेस ते सगळ्या असुरांची मुलं प्रल्हादाला विचारायची की तुला हे कुठून सगळं हे तत्वज्ञान कळालं. हं? तर त्यावेळेस त्या त्या प्रश्नावरती आधारित म्हणजे 24व्या श्लोकामध्ये ते तसं विचारतात. आणि पुढचा जो अध्याय आहे, 7वा अध्याय, 7व्या स्कंदाचा 7वा अध्याय, व्हॉट प्रल्हाद लर्न इन होम, की आईच्या गर्भामध्ये प्रल्हादाने काय शिकलं. तर तिथे त्याच्या आधी प्रल्हादाच्या एका मागच्या जन्माचा उल्लेख मला इथं करावा असं वाटतं. नरसिंहाच्या महात्म्यामध्ये ही गोष्ट येते की नरसिंह चतुर्दशीच्या, की प्रल्हाद मागच्या आयुष्यामध्ये एक वसुदेव नावाचा व्यक्ती होता, आणि तो एक दिवस त्याचा आपल्या पत्नी बरोबर भांडण झालं आणि बाहेर गेला, आणि मग खूप इतका चिडला होता, इतका चिडला होता, सकाळीच भांडण झालं, निघून गेला. इतका चिडला होता की त्याने दिवसभरात पाणी पिलं नाही, जेवण केलं नाही. कारण काय होतं ना, माणूस चिडला असेल की त्याला जेवण जात नाही, पाणी काहीच नको असतं त्याला. आणि तो असाच जाऊन बसला, आणि तो दिवस नरसिंह चतुर्दशीचा. तर उपवासाचं महत्व काय बघा. त्या ठिकाणी असं म्हटलंय की उपवास करूनच ब्रह्माला शक्ती मिळाली हे जग निर्माण करायची, उपवास करूनच शंकराला शक्ती मिळती हे जग नष्ट करायची. उपवासाचं खूप महत्व आहे. आणि हा वसुदेव नावाचा व्यक्ती, त्यांनी उपवास केला बायकोशी भांडण झाल्यामुळे, पण तो दिवस नरसिंह चतुर्दशीचा असल्यामुळे त्याचा पुढील आयुष्यामध्ये प्रल्हाद म्हणून जन्म झाला. म्हणजे बायकोशी भांडण करण्याचे काही फायदे आपल्या या महात्म्यामध्ये सांगितलेले आहेत. की बायकोशी भांडण झाल्यामुळे मागच्या आयुष्यामध्ये, आणि भांडण होऊन चिडल्यामुळे, आणि ते करून उपवास केल्यामुळे अं, वसुदेवाचा प्रल्हाद झाला असं म्हणतात. तर ऑफकोर्स हे जास्त सिरियसली घेऊ नये, भांडू नये. एकत्र जर का आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप केला घरात बसून, तर भांडणच होणार नाही. आणि
नरसिंह चतुर्दशीला आपण जर का उपवास केला तर आपल्याला देखील कधीतरी देवाची कृपा झाली तर आपल्याला देखील अशा प्रकारे नरसिंहदेवांचा संग मिळू शकतो. हिरण्यकशिपू सुरुवातीला ही 60 वर्ष, त्यांनी 10 वर्षाची तपस्या केली, पण त्याच्या आधी तो त्या पर्वतावरती जाऊन तपस्या करायच्या आधी ते ना दिवसभर जराशी आधी वॉर्मिंग अप करत होते. आणि ते स्वतः जायचे, थोडीशी तपस्या करायचे, परत यायचे, थोडी तपस्या करायचे, परत यायचे. आणि अं, हे करत असताना एक दिवस असं झालं की देवाचीच अरेंजमेंट होती की दोन पक्षी तिथे बसून हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे, विष्णूचं नाव घेत होते. आणि जे असुर असतात ना त्यांना सहन होत नाही ते, तो विष्णू 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 काय विष्णूचं नाव घेतात, त्यामुळे तो त्या तपस्येतनं अर्ध्यातनं परत आला तो. आणि त्या दिवशी रात्री त्याने गर्भधान संस्कार केला, पण तो दिवसभर आपल्या बायकोला सांगत होता, मी आज तिथे गेलो ना, ते पक्षी विष्णूचे नाव घेत होते, मी तपस्या करत होतो, माझी तपस्या त्या पक्ष्यांनी भंग केली, कारण ते विष्णूचं नाव घेत होते. तो इतका विष्णू 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 बोलत राहिला दिवसभर. तो त्या पक्षा विष्णूचं नाव घेत होते तेच त्याच्यामुळे. आणि त्या दिवशी रात्री त्यांनी गर्भधान केलं आपल्या पत्नी सोबत, आणि तिथून प्रल्हादाचा जन्म झाला. म्हणजे त्याच्या कानावरती विष्णूचं नाव आलं, तो घरी गेला, पत्नीशी संबंध झाला त्याचा, आणि त्यातून प्रल्हादाचा जन्म झाला. म्हणून मोठ्याने हरिनाम घेणे, नगर संकीर्तन करणे, याचं हे महात्म्य आहे. आपण जर का आपल्या गावामध्ये असंच नगर संकीर्तन करत राहिलो भरपूर प्रमाणामध्ये, हं, तर लोकांचं चित्त शुद्ध होईल, त्या मनामध्ये ते हरिनाम राहील तसंच. कदाचित एखाद्या प्रल्हादाचा जन्म सुद्धा होईल बारामतीमध्ये. नगरसिंग कीर्तन, मोठ्याने कीर्तन करणं, त्यातनच या प्रल्हादाचा जन्म झाला, कारण ते पक्षी विष्णूचं नाव घेत होते आणि हिरण्यकशिपूच्या मनामध्ये ते नाव दिवसभर राहील. दुसरी गोष्ट या हा जो 7वा अध्याय आहे त्याच्यापासून आपल्याला एक धडा मिळतो की जेव्हा इंद्राला कळलं की अं, हिरण्यकशिपू तपस्या करायला गेलेला आहे आणि त्याची बायको कयादू ही गर्भवती आहे, तिच्या पोटात त्याचा मुलगा आहे, तर त्यांनी ठरवलं की हा मुलाचा जन्म झाल्या झाल्या मारून टाकायचा. त्यांनी कयादूला तो मुलगा पोटात असताना मारला नाही, त्यावेळेस देखील गर्भपात करणे हे खूप मोठा एक अपराध समजला जायचा, आणि तो आजही आहे, तरीही लोक करतात. इंद्राने पण गर्भपात केला नाही कयादूचा, तो म्हणाला मी हिला कैद करतो, माझ्यापाशी ठेवतो, जन्म झाल्यावर त्या लहान मुलाला मारीन. त्यावेळेस नारद मुनी तिथे आले, म्हणाले अरे हा जरी हिरण्यकशिपूचा मुलगा असला, जरी कयादू नावाच्या एका आसुरी आईच्या पोटात असला, तरी तो भक्त आहे. तर इंद्राणी एक चुकी केली की त्यांनी प्रल्हादाला जज केलं. हम्म. तसं आपण देखील लोकांना जज नाही केलं पाहिजे, लोकांविषयी आपण विचार नाही केला पाहिजे की हा असुराचा मुलगा आहे, मग हा पण असुरच असेल. नाही नाही नाही, हे चुकीचं आहे. ती चूक इंद्राणी केली, आपण करायची नाही. कुणालाही त्याच्या जन्माच्या आधारे, त्याच्या जन्माच्या आधारे, त्याच्या जातीच्या आधारे, त्याच्या रंगाच्या आधारे आपण कधीही कुणाला खाली लेखू नये, कमी लेखू नये, कुणाला असुर समजू नये. इंद्राने प्रल्हादाला असुर समजला आणि तो प्रल्हाद परमभक्त झाला की तोच त्या प्रल्हादासाठी जेव्हा हिरण्यकशिपू आले तेव्हा इंद्राने त्या प्रल्हादाला जाऊन बोलले की तू जाऊन आता त्यांना शांत कर. आणि तोच इंद्र, आधी त्याला माहिती नव्हतं की गयाधूच्या पोटामध्ये असलेला हा हिरण्यकशिपूचा मुलगा प्रल्हाद हा परमभक्त आहे. त्यामुळे कोण परमभक्त असेल आपल्याला काहीही कळत नसतं. फक्त तो असुराचा मुलगा आहे म्हणून तो असुर आहे, अभक्त आहे असा विचार केला. असं कधी करायचं नाही. गौतम ऋषी नावाचे एक ऋषी होते, ते केवळ ब्राह्मणांना दीक्षा द्यायचे. आणि नाही त्यात नाही नाही, गौतम ऋषीची ही गोष्ट आहे. ते जेव्हा एका गुरुकडे दीक्षा मागायला गेले तर ते गुरु म्हणाले की नाही, मी फक्त ब्राह्मणांना दीक्षा देतो, तुझ्या आईला तू विचारू नये की तुझी जात काय आहे. आणि मग ते घरी गेले, आईला विचारलं माझी जात काय आहे? माझे वडील कोण आहेत? आई म्हणाली हे बघ मी वेश्या आहे, तुझे वडील कोण आहेत हे मला सांगता येणार नाही आणि आपली जात काय आहे हे पण सांगता येणार नाही. गौतम दुसऱ्या दिवशी आपल्या गुरूंकडे गेला आणि म्हणाला की सर, मी माझ्या आईला विचारलं, माझी आई वेश्या आहे आणि
त्यामुळे तिला माझे वडील कोण आहेत हे पण माहिती नाही, त्यामुळे माझी जात काय हे पण माहिती नाही. ते ऋषी त्याला म्हणाले की मी तुला शिष्य म्हणून स्वीकारतो, कारण सत्य बोलणे हे ब्राह्मणाचं पहिलं लक्षण आहे आणि जे तुझ्यामध्ये आहे. त्यामुळे कुठल्याही जाती धर्माच्या आधारे हा ब्राह्मण हा शूद्र असं म्हणता येत नाही. ब्राह्मण, शूद्र, वैश्य हे सर्व आपल्यामध्ये असलेल्या गुणधर्मावरती असतं. जो माणूस सत्यवादी आहे, जो माणूस स्वच्छ आहे, सुचिरभूत जीवन जगतो, तो ब्राह्मण आहे. आणि वैष्णव हा या ब्राह्मणाच्या देखील वरती असतो. तर वैष्णवांचा किती आपण आदर केला पाहिजे, इंद्राप्रमाणे आपण मिसजज नाही केलं पाहिजे. आणि इथे एक आपल्याला धडा मिळतो की प्रल्हाद फक्त विष्णूंचं नामस्मरण करत होता, आणि स्वर्गाचा राजा इंद्र, 33 कोटी देवतांचा राजा इंद्र, तो देखील त्याला प्रल्हाद आईच्या गर्भामध्ये असताना देखील मारू शकला नाही. गर्भामध्ये असताना काय, अशा अशा अवस्थेमध्ये असतो आपण, पूर्णतः हतबल परिस्थिती असते. तशा हतबल परिस्थितीमध्ये देखील आपल्याला कोणी मारू शकत नाही, जर का आपण देवाचं नामस्मरण करत असो. आणि हे नामस्मरण प्रल्हाद कसं करत होता, तर नारद मुनींनी कयादूला शिक्षा दिली. आता प्रश्न असा आहे की कयादू ही गर्भवती झाली, हिरण्यकशिपू 10,000 वर्ष तपस्या करायला लागले. मग तो परत आला आणि प्रल्हाद 5 वर्षाचा असताना त्यांची आणि प्रल्हादाची वादावादी सुरू झाली. अरे मग मग आता ह्याच्यामध्ये आपण एक विचार केला पाहिजे की कयादू गर्भवती होती आणि हा 10,000 वर्ष तपस्या करायला गेला. मग तिने जर का 9 महिन्यांनी जन्म दिला असता प्रल्हादाला, तर प्रल्हादाचं वय सुद्धा 10,000 वर्ष असायला पाहिजे. पण तसं नाही झालं. मग कयादूनी प्रार्थना केली नारद मुनींना की ह्याला माझ्या गर्भातच राहू दे, माझे पती परत येईपर्यंत. त्यामुळे 10,000 वर्ष प्रल्हाद महाराज आपल्या आईच्या गर्भात राहिले. 10,000 वर्ष हिरण्यकशिपूने तपस्या केली, आणि 10,000 वर्ष प्रल्हाद महाराज नारद मुनींकडून खरी कथा ऐकत होते, श्रीमद भागवत ऐकत होते, भागवताची महिमा आहे. आणि त्याचा परिणाम असा झाला की नारद मुनी खरं तर कयादूला सांगत होतेच, पण ते मूळतः प्रल्हादाला सांगत होते, जो तिच्या पोटामध्ये होता. त्यांना माहिती होतं की हा दिव्य जीवात्मा आहे. हा, तर ह्याच्यातून आपल्याला मेन धडा असा मिळतो की 10,000 वर्षाची तपस्या हिरण्यकशिपूची, आणि प्रल्हाद महाराजांचं 10,000 वर्षांचं श्रवण. त्यानंतर तो हिरण्यकशिपू परत आला, प्रल्हादाचा जन्म झाला, आणि प्रल्हाद 5 वर्षाचा झाला. हिरण्यकशिपू आणि प्रल्हादाची वादावादी झाली, आणि त्यांनी विचारलं की या खांबामध्ये नरसिंहदेव आहे का. तो म्हणाला तर सगळीकडे खांबात, आणि त्यांनी तो खांब तोडला, आणि त्यातून प्रल्हाद महाराज प्रल्हाद महाराजांच्या रक्षणासाठी नरसिंहदेव बाहेर आले. तर सांगायचं असं की 10,000 वर्षांची तपस्या 5 वर्षात मातीला मिळाली. 5 वर्षात हिरण्यकशिपूनी जगावरती राज्य करण्यास मिळावे म्हणून 10,000 वर्षात तपस्या केली, आणि राज्य केलं फक्त 5 वर्ष. इंद्रिय संयमित नसल्यामुळे काम, क्रोध, लोभ, मद, मोह, माया, मत्सर याच्यावरती विजय न मिळाल्यामुळे, काम हे जे जय आणि विजय खाली आले 6 वेळा, त्यात काम म्हणजे रावण, क्रोध म्हणजे दंतवक्र, काम, क्रोध, लोभ म्हणजे हिरण्याक्ष, त्याला खूप सुवर्णाचा मोह, काम, क्रोध, लोभ, मद, मद म्हणजे हिरण्यकशिपू, मद, मी मला कोणी मारू शकत नाही, मला कोणी मारू शकत नाही. 5 वर्षामध्ये सगळं काय संपलं. माया म्हणजे कुंभकर्ण, आणि मत्सर म्हणजे शिशुपाल. तर हे 6च्या 6 जे असुर आहेत, ते 6 षड्रिपू आपल्या मनातले दाखवतात. तर काही काही जण तर म्हणतात की नरसिंहदेवाला माहिती होतं की आज वादावादी होणार आहे दोघांमध्ये, ते आधीच त्या खांबामध्ये येऊन थांबले होते कितीतरी तास, आणि ते वाट बघत होते, हा माझ्या भक्ताला इतका छळतोय, कधी एकदा मी हा खांब तोडून बाहेर येतो आणि त्या हिरण्यकशिपूचा वध करतो. अं, असं म्हणतात की गरुड कसा कधी कधी एखाद्या सापाला पकडतो ना, तसं नरसिंहाने हिरण्यकशिपूला पकडलं, आणि
त्याचा पूर्ण खात्मा करून टाकला. त्याला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की उंबरट्यावरती बसून दिवस नाही, रात्र नाही, आत नाही, बाहेर नाही, कोणतंही शस्त्र न वापरता केवळ नख वापरून त्यांनी वध केला. अध्याय क्रमांक 9, प्रल्हाद पॅसिफाईज द लॉर्ड. या ठिकाणी आपल्याला असं दिसतं त्या अध्यायामध्ये की हिरण्यकशिपू, त्याचे वडील नरसिंहदेवाच्या मांडीवरती आहे, त्यांचं पोट फाटलेलं आहे, त्यांचं पोट फाडून आतडी नरसिंहाने आपल्या गळ्याभोवती घेतलेली ऍक्च्युली. आणि ते पण नरसिंहदेव फाडून झाल्यानंतर हिरण्यकशिपूला घेऊन त्याच्या सिंहासनावरती बसले, त्याला आपल्या मांडीवर, आणि ते जाऊन सिंहासनावर बसले. खरं ना, सिंहासनावर बसले याचं कारण असं होतं की त्यांना हिरण्यकशिपूला मुक्त करायचं होतं, आणि म्हणून ते त्याच्या सिंहासनावर बसले की त्याच्याकडून ती कळत नकळत सेवा झाली की त्याचं सिंहासन नरसिंहदेवांनी वापरलं. देव एवढे दयाळू आहेत. आणि या ठिकाणी दिसतं की आपल्या वडिलांचा मारणारा खुनी, असं एखाद्या कर्मी पर्स्पेक्टिव्हने जर का तुम्ही पाहिलं की कुणीतरी तुमच्या वडिलांना मारतंय, त्यांचं पोट फाडतंय, आणि त्या व्यक्तीसाठी तुम्ही हार घेऊन उभारला. आणि ते प्रल्हाद महाराज सगळ्यात मोठे भक्त आहेत, कारण खरे वडील हे आपले नरसिंहदेव आहेत. त्याला लक्षात आलं की आपले वडील खरे कोण आहेत, तर नरसिंह आपले खरे रक्षक, म्हणजे आपलं रक्षण करणारे, तर ते आपले वडील हिरण्य. आणि तिथे मग त्यांना विचारलं गेलं की तुम्ही, प्रल्हाद तुला काय पाहिजे, ते म्हणाले मला काही नको, कारण काही मागितलं तर मग मी एक व्यापारी होऊन जाईल, मला व्यापार नाही करायचा तुमच्याबरोबर, मला काही व्यापार करायचा, मला काही नको. मला तुम्हाला काय करायचंच असेल ना तर माझ्या वडिलांना मुक्त करा. एवढा अत्याचार केला होता वडिलांनी त्याच्यावरती, पण त्यांनी एकच प्रार्थना केली की त्यांना मुक्त करा. आणि ते म्हणाले की अरे तुझ्या मागच्या पुढच्या सगळ्या पिढ्यांना मी मुक्त केलं. त्यामुळे आपण आपल्या नातेवाईकांसारखं साठी जर का काही चांगली गोष्ट करू इच्छितो तर आपण हरिभक्ती व्यवस्थित केली पाहिजे प्रल्हादासारखी. आणि त्यावेळेस ठिकाणी प्रल्हाद महाराजांची नम्रता बघा. आपण म्हणतो कधी कधी की खूप नम्र व्हावं, नम्र व्हावं. राधानाथ महाराज सारखं सांगत असतात नम्र व्हा, गवताच्या पातापेक्षा नम्र व्हा, चैतन्य महाप्रभूंचा श्लोक. आज राधानाथ महाराजांचा संन्यास त्यांनी नरसिंह चतुर्दशीला घेतला होता. तर या ठिकाणी प्रल्हादाची नम्रता बघा. तो म्हणतो की देवा, मी आसुरी कुटुंबात जन्म घेतलाय, त्यामुळे मी तमोगुणी आहे, मी रजोगुणी आहे, त्यामुळे तुम्ही मला असं काहीतरी माग वगैरे काहीतरी बोलू नका हो, मी माझ्या भक्तीमध्ये भरकटून जाईल. आणि अध्याय क्रमांक 10, तिथे प्रल्हाद, द बेस्ट ऑफ द एक्झॉल्टेड डिव्होटीज, दुसऱ्या श्लोकामध्येच प्रल्हाद म्हणतात की हे देवा, मी एका नास्तिक कुटुंबात जन्माला आलो, मी खूप भौतिक आनंदाशी आसक्त होतो, त्यामुळे मला प्लीज तुम्ही असं टेम्पटेशन देऊ नका, मला अशी लोभ दाखवू नका. हा, मला माझ्या भौतिकवादी आयुष्यातनं बाहेर काढा, त्यासाठी मी तुमची शरण घेतो. हं? आणि त्यावरती 18व्या श्लोकामध्ये 10व्या अध्यायाच्या नरसिंहदेव म्हणतात की प्रल्हाद, तुझे वडील शुद्ध झालेत, तुझे 21 पिढ्या मागच्या आणि पुढच्या ह्या सगळ्या शुद्ध झाल्यात तुझ्यामुळे. हं? तर हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की भगवंत हे आपले रक्षण करतात. अर्थात याचा अर्थ असा नाही की आपण नरसिंह आरतीचा उपयोग नरसिंह आरतीचा उपयोग आपण एक लिटमस टेस्ट सारखा नाही करायचा की माझ्यावर संकट आलं मग मी नरसिंह आरती केली, रक्षण केलं तर नरसिंहदेव आहेत, नाही केलं तर नाही. नाही, जे आपल्यासाठी योग्य आहे ते भगवंत करणार. जेव्हा रक्षण करायची गरज असेल तेव्हा भगवंत निश्चितपणे आपलं रक्षण करणार. तर आपण अशा प्रकारे आज दिवसभर खूप वेळा, जितके होईल तितक्या वेळा नरसिंह आरती करावी. आपल्या इस्कॉन मधले जे विद्यमान आचार्य आहेत, राधानाथ महाराज, लोकनाथ महाराज, आणि जे कोणी आहेत अजून, अं, भक्ती पुरुषोत्तम महाराज, सगळ्यांच्या तब्येतीसाठी, जे प्रभुपादांचे शिष्य होते असे जयपताका महाराज, अशा सगळ्यांना अ, देव आपल्याला त्यांचा जास्त संग मिळावा, त्यांची तब्येत चांगली राहावी म्हणून पण त्यांच्यासाठी प्रार्थना करून आपण शुद्ध होतो. आणि आपण प्रल्हादाप्रमाणे कसं आपण आश्रय घेऊ शकतो,
भगवंतांचा, कशा प्रकारे आपण भगवंतांचं चिंतन करू शकतो. आणि प्रल्हाद जसा कधीच हे पाहिजे ते पाहिजे असं करत नव्हता, तसं आपण खूप खूप धडे घेऊ शकतो. 7वा स्कंध, 10 अध्याय केवळ या एका लिलेवरती होते. प्रत्येक अध्यायातनं मिळणारे धडे जे मला उमगले, समजले, ते मी तुमच्या बरोबर सांगितलं, तुम्हाला सांगितलं. बारामती इस्कॉननी मला संधी दिली या दिवशी इथं यायची, आणि झूम वरनं तुम्हाला तुमच्या बरोबर नरसिंह लीला बोलून मला स्वतःला शुद्ध करण्याची संधी दिली, त्याबद्दल धन्यवाद. हरे कृष्णा. नरसिंहदेव भगवान की जय. भक्तराज प्रल्हाद महाराज की जय. कृष्ण गुरुजी प्रश्न विचारला वेळ आहे का थोडा हा. एखादा दुसरा हो, असेल कुणाला तर. तत्पूर्वी मी प्रभूजी आता भौतिक शिक्षण तर खूप चांगल्या पद्धती देतात आणि त्याच्यापेक्षा उत्तम पद्धतीने आपल्याला आध्यात्मिक शिक्षण पण देत आहेत. तर त्यांची मूळ त्यांचं साताऱ्यावर लक्ष आहे. तर बारामती पण आमच्याकडे लक्ष राहावं आणि असंच महिन्यातून आम्हाला असा संघ द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि तुमच्या सहवासाने आमचं पण शुद्धीकरण व्हावं ही प्रार्थना करतो. तर आपण त्यांची 3 वेळा हरिबोल करूया. हरी माहिती तर हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. खूप सुंदर क्लास दिला खरं तर. हा जो कॅन्टो आहे किंवा जे अध्याय तुम्ही सांगितले, तर त्याच्यातले काही असे इतके छान छान मुद्दे मिळाले की जे कधी एवढ्या वेळ आपण भागवतम वाचतो किंवा कथा ऐकतो, तर त्याच्यातून कधी असं रिअलाइज झालं नाही. तर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर माझा प्रश्न असा होता प्रभूजी, की तुम्ही सांगितलं की प्रल्हाद महाराज जे आहेत त्यांच्या जीवनात खूप संकट आले ते, तर त्यामध्ये त्यांनी कुठेही भगवंतांना प्रार्थना केली नाही की माझं संरक्षण करा म्हणून. आणि मला एक दुसरा हा मुद्दा जेव्हा क्लिक झाला तेव्हा मला एका कथेमध्ये, मला आता एक्झॅक्ट आठवत नाही, पण मी ऐकलं होतं की सुदामा जे आहेत श्रीकृष्णांचे बालमित्र, की जेव्हा त्यांची परिस्थिती खूप दयनीय होती तेव्हा त्यांनी भगवंतांना कधी प्रार्थना केली नाही, परंतु भगवंत म्हणत होते की मला त्याला मदत करायची आहे, परंतु तो जोपर्यंत मला प्रार्थना करणार नाही तोपर्यंत मी त्याला मदत करू शकत नाही, मला जोपर्यंत हे येत नाही, शरण येत नाही. तर त्याच्यामध्ये एक थोडासा असा एक मुद्दा आला होता की सुदामाला कुठेतरी सूक्ष्म स्तरावर एक तो अहंकार होता की भगवंतांना मी कसं मागणार, म्हणजे मी आहे या परिस्थितीमध्ये समाधानी आहे. तर हा एक कुठंतरी तो एक पॉइंट होता. तर मग मला हा प्रश्न पडला की हे जे उदाहरण आपण ऐकतो हे खूप उच्च स्तरावरचे आहेत, परंतु एक साधक म्हणून आपल्याला नेहमी भगवंतांना संकटामध्ये काही संकट आलं तर आपण भगवंतांना शरणागत झालं पाहिजे, हा एक दृष्टिकोन असतो. तर हे कसं समजून घ्यावं आपण? थँक्यू. थँक्यू. सर्वप्रथम तर सुदामाच्या विषयी जे तुम्ही बोललात, की त्यांनी देवाला मागितलं नाही, हे इथपर्यंत सगळं बरोबर होतं. पण कुठेतरी एक सूक्ष्म अहंकार होता, की आपण मागायचं नाही. नाही, ते असं आपल्या आचार्यांनी असं कुठे लिहिलेलं नाही. सुदामाच्या गोष्टींवरती बाकीही इतर संप्रदायात कोणी बोलत असेल त्यातून ही विचारधारा आली असेल. आपल्या याच्यात नाही. म्हणजे तो आला, तो राहिला देवाबरोबर, आणि हम्म, त्यांनी कधीच मागितलं नाही. त्याच्यामध्ये त्याची तोच एक भाव होता की तो देव, आणि मी का मागितलं की व्यवहार सुरू होतो, की मी तुझा भक्त आहे, मी तुला मागतोय, तू मला हे दे. तर उलट मी याबाबत तुम्हाला अजून एक छान गोष्ट सांगतो, आणि मग आपण प्रल्हादाकडे परत वळूया.
की आपल्याला सगळ्यांना माहित आहे की अं, सुदामा जेव्हा गेला तर सगळ्या राणी आणि ह्यांना घेऊन द्वारकेच्या वेशीपर्यंत श्रीकृष्ण त्याला सोडायला आला आणि मग सुदामा निघून गेला. आणि रुक्मिणीने त्याला सहज विचारलं भगवंतांना की त्याला तुम्ही काय दिलं नाही आणि तो आता चाललाय परत सुदामापुरी पोरबंदरला, द्वारकेपासून लांब आहे, तर रथ तरी द्यायचा ना. जे रथावरनं तरी तो चालत गेला असता, रथावरनं तो गेला असता, लवकर पोचला असता. त्याच्यावरती इतकं छान उत्तर श्रीकृष्णाने दिलं. श्रीकृष्ण म्हणाले की सुदामा हा इतका उच्च कोटीचा भक्त आहे की माझी इच्छा आहे की हे जे माझं द्वारकेचं राज्य आहे त्या राज्यातून सुदामाने चालत जावं आणि सुदामाच्या पायाची धूळ माझ्या राज्याला लागावी, जेणेकरून माझं राज्य शुद्ध होईल. म्हणून मी त्याला रथ दिला. मी एवढा उच्च कोटीचे भक्त होते. अर्थात हा आता तुमच्या प्रश्नाकडे की आपण तेवढ्या उच्च कोटीचे नाहीये. आपण निश्चितपणे भगवंतांना प्रार्थना केली पाहिजे, कारण आपण प्रल्हाद नाहीये. प्रल्हाद भगवंतांना रक्षणासाठी प्रार्थना करत नव्हते, पण ते प्रार्थना करत होते, देवाचं नाव घेत होते, नामस्मरण करत होते, पण देवा माझं रक्षण कर असं नव्हतं. हा एक सदैव एक दुविधेचा भाग असतो आपल्यामध्ये की काय करावी प्रार्थना. कारण काय होतं, प्रार्थना करावी का नाही करावी, का फक्त नामस्मरण करावं. एकदा आपण प्रार्थना केली ना की आपण आपल्या श्रद्धेला रिस्क मध्ये टाकत असतो, रिस्क मध्ये, की मी केली पण देवाने दिलं नाही. त्यामुळे काहीही देवाकडे मागण्यामध्ये ती एक फार मोठी रिस्क असते की देव देईल किंवा नाही देणार. आणि मग दिलं नाही की आपण नाराज होतो. आपण मग मग असेच आपण परत एकदा मागितलं, दोनदा मागितलं, तीनदा मागितलं, चौथ्यांदा मागितलं, पाचव्यांदा मागितलं, मग तो काय ऐकतच नाहीये देव. मग ह्या अशा देवाची मी भक्ती करावी का. म्हणून ह्याचा मधला मार्ग काय आहे? एकीकडे प्रल्हाद काहीच मागत नाहीये आणि एकीकडे भौतिकवादी लोक मागत राहतात. तर याचा मधला मार्ग असा आहे की आपण देवासमोर आपल्या मनातली गोष्ट ठेवू शकतो की देवा असं व्हावं इच्छा आहे. माझी इच्छा आहे की इथं मी जरा संकटात आहे, तुझं रक्षण मिळालं तर मी खरंच कृतार्थ होईल. पण नाही तू ठरवलंस द्यायचं रक्षण तरी ते मला मान्य आहे. त्यामुळे हे आपण हा एक आपल्यासाठी सुवर्ण मध्य साधकांसाठी आपण असा साधू शकतो की आपण प्रार्थना कराव्यात, पण एका विरक्त प्लॅटफॉर्म वरती कराव्यात की देवा हे मला हवंय, याची मला गरज आहे. देवा मी नोकरीसाठी अर्ज भरलाय, इंटरव्ह्यूला चाललोय, मिळाली मला या नोकरीची गरज आहे, पण तुला वाटत असेल योग्य तर निश्चितपणे, आणि मिळाली तर देवाला येऊन धन्यवाद मागायचा, नाही मिळाली तर देवा तुझी इच्छा दिसत नाही. अशा प्रकारचं नातं आपण देवाशी निर्माण करू शकतो साधक स्तरावरती. बरोबर आहे, आपण तुम्ही म्हणालात ते माताजी एकदम पटलं मला. त्या स्तरावरती आपण असे प्रार्थना करू शकतो. प्रल्हादासारखा आपण कृत्रिमरित्या तशी प्रार्थना नाही करू शकत. पण एक दिवस आपल्याला तिथे पोचायचंय हे मनाच्या पाठीमागे कुठेतरी आपलं असलं पाहिजे की त्या स्तरावरती आपल्याला एक दिवस पोचायचं की जिथं मला काहीच मागायचं नाहीये. पण आपण आत्ता त्या स्टेजला नसल्यावर आपण ज्या स्टेजमध्ये आहोत तिथे ट्रुथफुली अगदी जसे आपण आहोत तसे, देवा मी असा आहे, मला याची गरज आहे, पण तू ठरव. पण तू ठरव हे योग्य आहे का माझ्यासाठी. हा एक फॅक्टर आपल्या प्रार्थनेमध्ये आपण ऍड करू शकतो.
थँक्यू प्रभूजी. एक खूप छान मुद्दा समजला ह्याच्यामध्ये मध्य साधताना, की आपण प्रार्थना करायची, पण स्वातंत्र्य निर्णय जो काय घेतील ते भगवंत घेतील, त्याला ऍक्सेप्ट करायचं. आणि मला तो सुदामाचा तो मी एक जाणीवपूर्वक विचारला तो प्रश्न, कारण कुठेतरी वाचण्यात ऐकण्यात आला असेल कदाचित. तर मलाही तो खूप मोठा प्रश्न होता, तर त्याचंही निरसन झालं. नाही, खूप खूप कसं होतं की सुदाम्याच्या कथेविषयी इतक्या ठिकाणी इतकं काही काही बोललं जातं. आपण आपल्या आचार्यांचं फक्त धरून चालतो. म्हणजे लोक म्हणतात की त्यांनी लहानपणी त्याला आणि कृष्णाला दिलेले पोहे त्यांनी खाल्ले म्हणून त्याला दारिद्र्य आलं वगैरे वगैरे. अं, आपल्या आचार्यांच्या कॉमेंट्रीज कम्प्लिटली वेगळ्या आहेत, की तो दारिद्र्य जरी आलं तरी तो सदैव श्रीकृष्णांचं चिंतन करत होता. तो कधीच कृष्णाला विसरला नव्हता, दारिद्र्यामध्ये पण नाही आणि जेव्हा महालात राहायला गेला तेव्हाही नाही. सुदामा हा खूप मोठा भक्त होता आणि तो मोठा भक्त असल्याशिवाय देव सुदामा आलेला आहे हे कळाल्यावरती आपला आपल्या सिंहासनावरनं उठून पळत गेले आणि त्याचे पाय धुतले. म्हणजे सुदामा हा केवढा मोठा भक्त असेल विचार करा. म्हणजे अख्ख्या 10व्या स्कंदामध्ये फार अशा ठिकाणी अशा कमी उल्लेख आहेत की श्रीकृष्णाने कोणाला बसवलं, त्यांचे पाय धुतले श्रीकृष्णाने. म्हणजे विचार करा तो किती श्रीकृष्णांचं चिंतन करत असेल. सुदामा हा खूप मोठा भक्त होता. आपण जे लहानपणीपासून पिक्चर मध्ये वगैरे बघतो कृष्णलीला, ती खूप वेगळी असती. त्याच्यामध्ये असा सुदामा असा जरासा एक असा चेंगट ब्राह्मण असा दाखवतात, तसं नव्हतं. सुदामा हा वैष्णव ब्राह्मण होता आणि खूप खूप उच्च कोटीचा भक्त होता तो. तो श्रीकृष्णांशिवाय जगू शकत नव्हता, अशा अशा प्रकारचा भक्त होता सुदामा. श्रीकृष्ण आणि ते वेगळे झाले. श्रीकृष्ण द्वारकेला गेले, सुदामापुरीमध्ये राहिला. तिथं राहून देखील तो दिवस रात्र श्रीकृष्णांचं चिंतन करत होता. तर असा होता सुदामा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभूजींनी आपल्याला आज नरसिंह चतुर्थीच्या दिवशी अतिशय छान 7व्या स्कंदामधील अनेक अनेक लेसन्स जे आपण आपल्या जीवनामध्ये घेऊ शकतो ते सांगितले. त्याच्यामध्ये की आपण कुठल्याही भक्ताला कनिष्ठ किंवा अगदी हा एकदम साधा आहे, याला काही समजत नाही, हे घेतलं नाही पाहिजे, समजलं नाही पाहिजे. त्यानंतर हिरण्यकशिपू जी काही फिलॉसॉफी सांगतो पण त्याचं आचरण मात्र करत नाही, तर तो एक महत्वाचा लेसन त्यांनी त्याच्यामध्ये सांगितला. त्यानंतर आपल्या डोळे बंद करून आपल्या ज्या प्रार्थना आपण करतो तर त्या नेमकं काय करतो त्याला महत्व आहे. त्यानंतर आपल्यामध्ये जसं हिरण्यकशिपूची डिटर्मिनेशन होती काय करण्यासाठी, तर सगळ्या इंद्रियाचा भोग घेण्यासाठी, मला जगावर राज्य करायचंय याची, पण आपल्यासाठी आपण त्यातून घेऊ शकतो की आपलं डिटर्मिनेशन जे आहे ते भक्तीसाठी असलं पाहिजे, डिव्होशनल लाईफ साठी असलं पाहिजे. त्यानंतर प्रभुपाद आणि प्रल्हाद महाराज यांच्यामध्ये साधर्म्य त्यांनी सांगितलं की नो कॉम्प्रोमाइज इन अवर रेग्युलेटिव्ह प्रिन्सिपल्स आणि डिव्होशनल लाईफ. त्यानंतर आपल्यामध्ये जे काही भगवंताने दिलंय त्याच्या प्रती आपल्यामध्ये ग्रॅटिट्यूड असलं पाहिजे. त्यानंतर हरी म्हणजे संकीर्तन मोठ्याने मंत्र म्हणणं त्याबद्दल एक त्यांनी सांगितलं. आणि इंद्र जसं इतरांच्या प्रती जजमेंटल झालं तसं आपण कोणाबद्दलही जजमेंटल व्हायचं नाही. तर असे अनेक महत्वपूर्ण लेसन्स आपल्याला प्रभूजींनी आपल्या या प्रवचन मधून दिले. आपण प्रभूजींच्या प्रती आपल्या पारंपरिक वैष्णव पद्धतीने 3 वेळेस जोरदार हरिबोल करून त्यांचे आभार व्यक्त करूयात. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. थँक्यू प्रभूजी. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. माझ्यासाठी प्रार्थना करा सगळेजण. थँक्यू. हरे कृष्ण. हरे कृष्ण. थँक्यू सो मच. हरी बोल.